नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या प्रोमोत आता आपण असे पाहत आहोत. इकडे आता श्रावणीने वचन दिल्याप्रमाणे आता शुभंकरला घरी आणण्यासाठी तिने पूर्ण प्रयत्न केलेले आहेत आणि मदनचा खोटा चेहरा तिने सर्वांसमोर आता उघडा केलेला आहे. त्यानंतर आता विश्वंभरला कळून चुकतं की त्या दिवशी शुभंकरची बाजू मी ऐकून घ्यायला हवी होती. शुभूला असं तडकाफडकी मी हाताला पकडून घरामधून बाहेर काढून द्यायला नको होतं. विश्वंभर हा आता लगेच नंदाक्कासमोरच असं बोलू लागतो की या नालायक मदनबाई, मी माझ्या एवढ्या जवळच्या शुभूला घरातून हकलून दिलं नाही. ही माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता मी डायरेक्ट असा निर्णय घ्यायला नको होता. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि खरंच आता श्रावणीकडे पाहून तो बोलतो की खरंच तू माझ्यासमोर जे काही सत्य आणलंस त्यामुळे मला कळून चुकलं आहे की माझं काहीतरी चुकलंय. त्यामुळे मी आत्ता जातोय शुभंकरच्या घरी आणि शुभंकरला मानाने इकडे परत बोलवून घेऊन येतोय. आता नंदाक्का हे बोलणं ऐकताच नंदाक्का आता पूर्णपणे चिडलेली आहे आणि ती देखील आता लगेच बोलू लागते की हो विश्वंभर, तू आत्ताच तिकडे जा आणि शुभूला मानाने पुन्हा या घरामध्ये घेऊन ये. असं आता नंदाक्का वरच्या मनानेच विश्वंभरला बोलते. त्यानंतर मदन आता तिकडून निघून जातो व त्याच्या पाठोपाठ नंदाक्का ही देखील आता तिकडून निघून जाते आणि ती आता खोलीमध्ये जाऊन मदनवरती प्रचंड चिडते आणि हे नालायका, तू हे काय करून बसला आहेस? एवढ्या सगळ्या मेहनतीवर तू माझ्या पाणी फिरवलंस. त्या शुभंकरच्या बहिणीला हात लावायचा तुझा काय संबंध होता रे? हे असं सगळं वागताना जरा विचार करायचा समोरच्या गोष्टीचा. आणि त्यानंतर आता दुसरीकडे विश्वंभर हा शुभूच्या घरी आता माफी मागण्यासाठी निघालेला असतो. श्रावणी देखील आता विश्वंभरसोबत जायला तयार झालेली असते. तर इकडे आता श्रावणी ही शुभूच्या घरात अचानकपणे एंट्री करते. तर इकडे श्रावणीला आलेलं पाहून स्वीटू ही चिडते. काय ग आहे तुझं? काय आहे इकडे सारखं सारखं काम? का आली आहेस आता इकडे? घरातील सर्वच जण आता श्रावणीकडे आश्चर्याने पाहू लागतात. शुभंकरने श्रावणीला इकडे यायचं नाही अशी सक्त ताकीद दिली होती, तरी पण श्रावणी इकडे आलेली आहे. शुभंकर आता लगेच श्रावणीला विचारतो, श्रावणी मॅडम काय आहे तुमचं इकडे? तुम्हाला सांगितलं होतं ना आता आपला संबंध आणि आपली मैत्री संपली आहे, त्यामुळे तुम्ही इकडे येत जाऊ नका सारखं सारखं. तुम्हाला किती वेळा सांगायचं मी? असं देखील आता शुभू बोलतो. त्यानंतर आता लगेच इकडे शुभंकरला श्रावणी बोलते की शुभू, मी तुला बोलले होते ना, तुला मी मानाने त्या घरात पुन्हा परत नेईन आणि तुलाही न्याय मिळवून देईल. सानिकाची खरी बाजू मी सर्वांसमोर आणेल आणि सानिकाला न्याय मिळवून देईल. म्हटल्याप्रमाणे मी त्या सर्व गोष्टी केल्या आहेत. स्वीटू लगेच बोलते की म्हणजे तुला म्हणायचं तरी काय आहे? तू आमच्या सानिकाला न्याय मिळवून दिलायस? श्रावणी लगेच बोलते की हो, मी सानिकाला योग्य तो न्याय मिळवून दिलाय आणि त्याच्या गुन्हेगाराला शिक्षाही दिली आहे. त्यामुळे आता शुभू, तुला घरी परत यावंच लागेल आणि मी तुला इकडे न्यायलाच आली. स्वीटू ही चिडते आणि बोलते की शुभू आता त्या घरी पुन्हा येणार नाही. तुला किती वेळा सांगायचं ग, तू इकडून चालती हो. त्यानंतर शुभंकर हा स्वीटूला थांबवतो व बोलतो की तू काहीच मध्ये बोलू नको. श्रावणी मॅडमचं माझ्याकडे काम आहे आणि त्या माझ्याकडे आल्या आहेत, माझं मी त्यांना सांगतो. त्यानंतर शुभंकर हा बोलतो की मला पुन्हा त्या घरामध्ये यायची अजिबात इच्छा नाही आहे आणि मी तिकडे आता स्वतःहून कधीच येणार नाही. त्यानंतर श्रावणी ही बोलते की शुभू, तुला माहिती आहे का तुला न्यायला चक्क कोण आले? तुझे साहेब तुला न्यायला इकडे आले आहेत. तेवढ्यातच आता विश्वंभरची एंट्री होते. विश्वंभर हा आता घरामध्ये येतो. विश्वंभरला पाहून आता सर्वांचेच धाबे दणाणतात. विश्वंभर चक्क शुभूला नेण्यासाठी इकडे घरामध्ये आलेला असतो आणि आता घरातील सर्वच धावपळ करू लागतात. आता शुभू देखील साहेबांना पाहून, साहेब तुम्ही असे दारात का उभे आहात? या ना आत या, असं बोलून आता लगेच हात जोडत असतो. मात्र विश्वंभर हा आता त्याच्यासमोर हात जोडतो आणि शुभंकर मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अरे खरंच मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता आणि तुझी बाजू आधी जाणून घ्यायला हवी होती. मी काहीच विचार न करता माझ्या बहिणीच्या आणि तिच्या मुलाच्या प्रेमापायी हे सर्व करून बसलो. पण सत्य मला तू तेव्हाच सांगायला हवं होतंस. पण असो, मला सत्य कळायचं होतं ते कळून राहिलं आहे आणि माझ्याकडून चूक झाली आहे. यासाठीच मी तुझी माफी मागण्यासाठी इथे आलो आहे आणि तुला पुन्हा बंगल्यावरती घेऊन जायला. आता घरातील सर्व बघतच असतात फक्त. शुभंकर आता साहेबांशी बोलतो की साहेब खरंच तुम्हाला माफी मागण्याची काहीच गरज नाही. खरं तर यामध्ये माझी चूक आहे. मी तिकडे जर डबा विसरून आलो नसतो तर सानिका देखील तिकडे आली नसती आणि सानिका तिकडे आली नसती तर हा सर्व प्रकार घडलाच नसता.
आणि माझ्याकडून चूक झाली की मी आधी तुमच्याशी बोलायला हवं होतं, पण काय करणार साहेब, बहिणीच्या प्रेमापोटी माझ्याकडून हे सर्व घडलं, मला माफ करा असं देखील आता शुभंकर बोलतो. पण आता विश्वंभरच शुभंकरची माफी मागतो. त्यानंतर विश्वंभर रोजच्या रोज कामावर उपस्थित राहा असं सांगून आता तिकडे शुभंकरला घेऊन आता तो निघून जातो. तर बंगल्यावरती गेल्यावरती मदन आणि नंदाक्काचं तोंड पाहण्यासारखं होणार आहे. असेच नवनवीन मालिकांचे प्रोमोज व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा.